झालं का? तर मित्रांनो आता आपली तयारी चालली टेंट उभा करायचे. त्याच्यासाठी मी माझे मित्र पण बोलवलेले तर हे सर्व केळीचे पण त्याचे आहे बघा. पहिल्यांदा टेंट उभा करण्याच्या अगोदर ह्या ज्या कांड्यात मला पण आयडिया नव्हती, पण ह्या पाहिल्यानंतर थोडी आयडिया सुचली. काही एकात एक घालायची, अशा पद्धतीनं सरळ करायची असते. बाकीच्या झाला आणि त्याच्यानंतर असा टेंट खाली आथरून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला ही कांडी जी घालायची त्याच्यासाठी बरोबर ती खाचणी बनवलेली त्याच्यातून घालायची असते. आणि तिथून या आपण आता मध्ये आपण टेंट उभा करून घेऊया. अशा पद्धतीने ह्या कांड्या टाकायच्या. हा दाबा त्याच्यात बसवायचं आता. तुम्ही दोघं याला एकदम फिट करा. बरोबर. एकदम बसून घ्या. कोणी पण एकदम जातो. मित्रांनो अशा पद्धतीने बांधलंय. त्याच्यावरती पाऊस जरी आला तर बघा सेफ्टीसाठी ही टोपी अटकवायची. तर अशा पद्धतीने हा टेंट तयार झालेला आहे, पाहू शकता. कुठं पण नेता येणारा हा टेंट आहे आणि सहज याच्यात 3 जण झोपू शकतात. आपण 6 जणांच्या झोपण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आपण हा टेंट मागवला होता, पण थोडीशी जागा कमी आहे. तर 3 जण तर आरामशीर या टेंट मध्ये झोपू शकतात. तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि टेंट कसा वाटला त्याबद्दल सुद्धा आपण कमेंट करू शकता. तुम्हाला लागत असेल